हे मांजर हे आमच्या घरचंच आहे. तर ह्यानं परवा दिवशी काय केलंय, कोंबडीचं पिल्लू एक नेलंय आणि कोंबडी ह्याच्या मागं पळायला लागल्यावर कोंबडीच्या पायाखाली एक गावलं, ती पण झुरून झुरून मेलं. ह्याच्यामुळं 2 पिल्लं गेली. तर त्यामुळं त्या कोंबडीच्या जाळीतच ह्याला कोंडून घातलाय. जोपर्यंत कोंबडी बाहेर हिंडते ना तोपर्यंत ह्याला असाच कोंडून ठेवणार आहे, ह्याला सोडणारच नाही. आता हे रोज पिल्ला असं खायला लागल्यावर ह्याला मग ध्यान तर कुठवर ठेवायचं. बाहेर सोडायसाठी आणि रडायला लागलाय, बाहेर सोड म्हणायला लागलाय. दिसतोय तसा नाही, बिबट्याच्यात आणि ह्याच्यात काय सुद्धा फरक नाही. जशी बिबट्याची ही जात आहे का नाही शिकार करायची, तशीच ह्याची बी जात आहे. घरचं मांजर आहे म्हणून नाही तर ह्याला कधीच सोडून दिलं असतं. दुसरं मांजर नाही ना, उंदरं घूस आली म्हणजे त्याची राखण करतोय हो, त्याच्यामुळं काही येत नाही. तर ही घरची शिकार करायला लागलाय, घरच्याच कोंबड्यांची पिल्लं धरायला लागलाय म्हणून ह्याला ही शिक्षा दिली. आता ह्याच्यात कोंडून ठेवला ह्याला. आता ह्याला रोज असंच करावं लागणार आहे, असंच कोंडून ठेवायला लागणार आहे. इकडे हिंडायला लागल्या पिल्लं. दोन पिल्लं कमी झाली, एवढंच पिल्लं राहिली. काय करायचं, इथं ठेवलाय ह्याला. ह्याला आता किती जरी वरडला तरी ह्याला सोडायचा नाही अजिबात. ह्याला असा कोंडूनच ठेवायचा. वरड काय वरडायचा आहे तेवढं वरड. तो रोज एक पिल्लू खायला लागल्यावर सगळं नुकसानच करायला लागलास ना तू. मग नुसता वरडून काय उपयोग नाही. तुला कधीच सोडून दिला असता, तर सांभाळायला लहानाचा मोठा केलाय म्हणून ठेवला. तर असा गुण गळायला लागलं तुझं. घरची शिकार करायला लागला हे. जेव्हा हिला कोंबडीला जेव्हा कोंडल तेव्हाच ह्याला सोडायचा, तवर ह्याला सोडायचा नाही. ह्याला सोडायचा आणि मग कोंबडी कोंडायची इकडं असते कोंबडी. तर ही मध्ये कप्पा ह्याच्यातनं इकडं तिकडं करते, मधनं वरनं खाली इकडं तिकडं नुसतं चालूच असते. दिवसभर राखण करायला माणसं मोकळे आहेत का? दुसरी कामं बी असतात ना. आता वरडून वरडून बसलं. तर हे असं करून ठेवलंय मी.